नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. ठीक आहे, आता तुमचा शेवटचा मोमेंट चालू आहे एमएसटी सीटी 2026 च्या अटेम्प्ट 2 चा. ठीक आहे, प्रिपरेशनचा. आता तुमची परीक्षा सुरू होणार आहे 12 तारखेपासून. त्याआधी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, कारण अशा गोष्टी मी सांगणार आहे, अशा स्ट्रॅटेजी सांगणार आहे, अशा तुक्का टेक्निक सांगणार आहे बाळांनो, ज्याच्याहून तुम्हाला जर करेक्ट आन्सर नाही येते कोणत्याही क्वेश्चनचं, तुम्ही त्या तुक्का टेक्निक यूज करून ते करेक्ट आन्सर मार्क करू शकतात. ठीक आहे, चला पूर्ण व्हिडिओ बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बाळांनो. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन निघून जात, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पासून तर पूर्ण ऍडमिशन होईपर्यंत प्रत्येक ठिकाणी मी तुमच्या सोबत असेल, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून काही जरी अपडेट आली ती तुमच्या समोर आली पाहिजे. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. ठीक आहे, या सगळ्या टेक्निक्स वगैरे सगळं व्हॉट्सअप ग्रुपला अपलोड होणार आहे. ठीक आहे, चला पहिली गोष्ट, तुक्काचं तुम्हाला लॉजिक समजून घ्यावं लागेल की ठीक आहे की तुक्का आपल्याला केव्हा मारायचा असतो आणि तुक्का मारल्याने खरंच राईट येतं का नाही येतं हे तुम्ही पहिले समजून घ्या. प्रोबॅबिलिटीचा गेम असतो बाळांनो. ठीक, बाळांनो, तुमचं 200 मार्काला पेपर येतो, बरोबर? 200 मार्काचा पेपर असतो सीईटीचा. 200 मार्काचा पेपर जर एखाद्याने काहीच अभ्यास केला नाही, पहिली वर्गाचा विद्यार्थी, फर्स्ट स्टँडर्डचा विद्यार्थी, ठीक आहे, तो जरी पेपर अटेम्प्ट करेल ना, 200 पैकी जर त्याने सगळे ए मार्क करून आला किंवा सगळे बी मार्क करून आला किंवा सगळे सी मार्क करून आला किंवा सगळे डी मार्क करून आला, 200 डिवायडेड बाय 4, तरी त्याचे 50 मार्क त्याचे कुठंच गेले नाही बाळांनो. का? कारण सगळे ऑप्शन इक्वली डिस्ट्रीब्युटेड असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 प्रश्न आहेत तर अराउंड 25 प्रश्न ए असतील, 25 प्रश्न बी असतील, थोडंफार चेंज असेल, 25 प्रश्न सी असेल, 25 प्रश्न डी असेल, एक्झॅक्ट 25 नसेल, 27, 28, याचे 24, 25 अशा पद्धतीने, म्हणजे ऑप्शन्स इक्वली डिस्ट्रीब्युटेड असतात, माझं सांगण्याचं तात्पर्य. तर जर 50 मार्क जरी घेऊन आले बाळांनो, म्हणजे किती मार्क पर्सेंटाईल असतं माहिती? 65 पर्सेंटाईल. 65 पर्सेंटाईल म्हणजे 100 मुलांमध्ये तुम्ही 35व्या नंबरवरती आहेत बाळांनो. 65 विद्यार्थी तुमच्या मागे आहेत, है ना? म्हणजे 100 विद्यार्थ्यांपैकी 65 विद्यार्थी 50 मार्क सुद्धा क्रॉस करू शकत नाही, जो पहिली वर्गाचा विद्यार्थी क्रॉस करून घेईल 50 मार्क. का माहितीये? कारण सिंपल प्रोबॅबिलिटीचा गेम समजत नाही त्यांना, है ना? फक्त काही मार्क करून येतात. ठीक आहे, बेसिक समजलं तुम्हाला, है ना? की तुक्का मारून सुद्धा 50 मार्क 65 पर्सेंटाईल न अभ्यास करता येऊ शकतात. आपल्याला तर चांगल्या पद्धतीने तुक्का मारायचंय, तर 65 पर्सेंटाईलने आपल्याला 90-95 पर्यंत जायचंय, बरोबर? 90-95 साठी आपल्याला 50 मार्कांवरती काम चालेल का? नाही, आपल्याला कमीत कमी 90 ते 100 मार्क स्कोर करावे लागतील. आता 90 ते 100 मार्कांसाठी आपल्याला ही स्ट्रॅटेजी कामात नाही येणार की सगळे ए मार्क करून द्यायचे, सगळे बी मार्क करून द्यायचे, हे कामात नाही येणार. आपल्याला स्वतः काही तुक्का ट्रिक्स शिकाव्या लागतील, जेणेकरून आपल्याला जर प्रश्न येत नाही तो प्रश्न आपण बरोबर मार्क करून येऊ शकतो. ठीक आहे, चला सुरू करूया. एक वॉर्निंग बाळांनो, अप्लाय ओनली व्हेन यू आर कम्प्लिटली अनअवेअर ऑफ द क्वेश्चन. जेव्हा तुम्हाला प्रश्न अजिबात येत नाही तेव्हाच तुक्का टेक्निक अप्लाय करायची. जेव्हा प्रश्न येतोय स्वतः सॉल्व्ह करा. गोष्ट समजते? तुक्काने 100% उत्तर बरोबर येत नाही, है ना? मी कितीही तुक्का स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ बनवले पण मी कधीच म्हणणार नाही की 100% उत्तर बरोबर येईल. ठीक आहे, प्रोबॅबिलिटीचा गेम आहे, है ना? चला पहिली गोष्ट, प्रोबॅबिलिटी गेसिंग. फॉर एक्झाम्पल, जर तुमचा 150 प्रश्न असतात पेपरमध्ये, 150 पैकी तुम्ही 100 प्रश्न सॉल्व्ह केले, किती प्रश्न उरले तुमचे? 50 प्रश्न तुम्हाला येतच नाही. सर मी सोडून येणार आहे ते प्रश्न, है ना, मला येतच नाही. तर या 50 प्रश्नांना काय करायचं की 100 प्रश्न पहिले बघा, 100 प्रश्नांकडे थोडंसं ऑब्झर्वेशन करा आणि एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही ए किती मार्क केले, बी किती मार्क केले, सी किती मार्क केले, डी किती मार्क केले. फॉर एक्झाम्पल, ए मी 20 मार्क केले, बी मी 30 मार्क केले, सी मी 40 मार्क केले, डी किती मार्क करेल मग? डी मी 10 मार्क केले, है ना? म्हणजे आता ए बी सी डी मध्ये सगळ्यात कमी काय मार्क केले तुम्ही? डी फक्त 10 मार्क केले. मग जे उरलेले 50 प्रश्न आहेत ना बाळांनो, त्याच्यामध्ये डी मार्क करा, कारण सगळे ऑप्शन्स इक्वली डिस्ट्रीब्युटेड असतात बाळांनो. कारण ही 100 तुम्ही स्वतः सॉल्व्ह केलेले आहेत, म्हणजे तुम्ही गॅरंटेड आहेत म्हणून सॉल्व्ह केले तुम्ही, बरोबर? 100 सॉल्व्ह करून तुम्हाला कळालं की डी ऑप्शन फक्त 10च वेळा आलं, मग तुम्हाला काय करायचंय? जे उरलेले असतील तुमचे प्रश्न त्याच्यामध्ये डी ऑप्शन जास्त मार्क करायचे. हा पहिला एक बेसिक अप्रोच झाला. दुसरा अप्रोच, अपोजिट साइन ऑप्शन्स. फॉर एक्झाम्पल, असे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत, ए बी सी डी, 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिलं ऑप्शन आहे बाळांना तुमचं, जस्ट अ सेकंड, पहिलं ऑप्शन आहे तुमचं -2, दुसरं ऑप्शन आहे 0, तिसरं ऑप्शन आहे 1, चौथं ऑप्शन आहे 2. आता याचं राईट आन्सर ए किंवा डी मधूनच असू शकतं बाळांनो, कारण अपोजिट साइन्स आहेत, आणि सीईटी सेल नेहमी कन्फ्युजनसाठी असे अपोजिट साइन्स टाकतं. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला एक प्रश्न दाखवतो, हा प्रश्न सांगा, याचं उत्तर काय? हा आता कसला प्रश्न आहे माहितीये? 2026चा प्रश्न आहे, 13 एप्रिलचा. आता तुमची जी शिफ्ट झाली तिचा प्रश्न आहे. याच्यामध्ये मला सांगा 2 cos square θ + 3 cos square = 2. मला काहीच येत नाही, प्रश्नच येत नाही समजा, तर या 4 ऑप्शन्स पैकी मी कोणता प्रश्न टिक मारेल? आत्ताच मी तुम्हाला ट्रिक सांगितली.
अपोजिट साइन ऑप्शन बी किंवा डी मध्ये याचं उत्तर बरोबर असेल है ना. मग तुम्ही कोणतेही मार्क करू शकतात. आता या प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी अजून एक अप्रोच आहे, ज्याला आता मी जो सांगितला तो तुक्का आहे. आता मी जो सांगतोय तो शॉर्टकट अप्रोच आहे. काय शॉर्टकट अप्रोच आहे. आता बघा मी काय सांगतो तुम्हाला, 2 cos स्क्वेअर थिटा प्लस 3 cos थिटा इज इक्वल टू 2 दिलेलं आहे. तुम्हाला cos थिटाची व्हॅल्यू विचारलेली आहे. मी काय म्हणतो, cos थिटाच्या 4 व्हॅल्यूज पैकीच एक कोणती तरी व्हॅल्यू असेल, टाकून बघा ना. 2 cos स्क्वेअर थिटा म्हणजे आता 0 टाकून बघा, समजा 0 प्लस 3 0 इज इक्वल टू 2 येतंय का, नाही यार 0 होऊन गेलं सगळं. म्हणजे पहिलं ऑप्शन तर उत्तर बरोबर नाहीच आहे. दुसरा ऑप्शन बघा, 2 cos स्क्वेअर थिटा म्हणजे काय, 1/2 चा स्क्वेअर किती 1/4 प्लस 3 cos थिटा म्हणजे 1/2 किती आलं बाळांनो, 2 दुने 4 1/2 प्लस 1 3/2 किती झालं, 4/2 म्हणजे किती झालं 2 तर मॅच होतोय यार, 2 तर मॅच होतोय. म्हणजे ऑप्शन बी याचा राईट आन्सर आहे. ऑप्शन सी पण नाही होणार, ऑप्शन डी पण नाही होणार. करून बघा. हा झाला शॉर्टकट. तुक्का पण सांगितला, शॉर्टकट पण शॉर्टकट मध्ये काय एक्झॅक्ट आन्सर आलं. तुक्कामध्ये काय 2 आन्सर पैकी कोणतं ना कोणतं. तुक्कामध्ये 1/4 ची प्रोबॅबिलिटी आपण 1/2 मध्ये घेऊन आलो, ती पण खूप मोठी गोष्ट आहे बाळांनो, ती पण छोटी गोष्ट नाहीये. 2 ऑप्शन कट करणं ही पण मोठी गोष्ट आहे है ना. चला आता नेक्स्ट टेक्निक कडे वळूया. नन ऑफ दिस अँड ऑल ऑफ दिस, याच्याबद्दल मी तुम्हाला आधी पण बोललो होतो बाळांनो. नन ऑफ दिस तुम्हाला ज्या प्रश्नामध्ये दिसलं त्या प्रश्नाला मार्क करायचं नाही, म्हणजे नन ऑफ दिस ऑप्शनला मार्क करायचं नाही. फॉर एक्झाम्पल ए बी सी डी, डी ऑप्शन जनरली नन ऑफ दिस असतं. डी ऑप्शन कधीच मार्क करायचं नाही. ए बी सी मधून तुम्ही मार्क करू शकता. ठीक आहे. ऑल ऑफ दिस जिथं तुम्हाला दिसेल बाळांनो, ऑल ऑफ दिसला मार्क करा, त्याची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त असते. ठीक आहे, हा एक बेसिक रूल आहे. त्यानंतर क्रॉस ऑप्शन्स बाळांनो. क्रॉस ऑप्शन्स म्हणजे काय असतात तुम्हाला आता समजून घ्या. क्रॉस ऑप्शन्स म्हणजे सेम डिफरंट है ना, डिफरंट डिफरंट, सेम सेम, डिफरंट सेम, असे समजा 4 ऑप्शन्स आहेत है ना. तुम्हाला क्रॉस ऑप्शन्स असतात इथं है ना. इथं बघा काय म्हटलेलं आहे, इथं काय म्हटलंय व्यवस्थित बघा, मी काय सांगायचं, सेम डिफरंट है ना. डिफरंट डिफरंट राहिलं मार्क करायचं नाही, सेम सेम राहिलं मार्क करायचं नाही. म्हणजे हे दोघं व्हॅल्यूज जर सेम राहिलं ना बाळांनो, ते कधीच मार्क करायचे नाही. जे दोघं व्हॅल्यूज जर डिफरंट राहिलं तरच मार्क करायचं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पलने समजवतो तेव्हा जास्त समजेल तुम्हाला है ना. फॉर एक्झाम्पल ए ऑप्शन आहे तुमचं, बी ऑप्शन आहे, सी ऑप्शन आहे आणि डी ऑप्शन आहे. ए ऑप्शन आहे बाळांनो तुमचं 2,1, बी ऑप्शन आहे बाळांनो तुमचं 2,2, सी ऑप्शन आहे तुमचं 1,1, डी ऑप्शन आहे तुमचं 1,2. याच्यामध्ये बी ऑप्शन कधीच राईट राहू शकत नाही, सी ऑप्शन कधीच राईट राहू शकत नाही. ए आणि डी मधूनच कोणतं ना कोणतं राईट असेल. गोष्ट समजते का, समजलं, अपोजिट है ना. मतलब म्हणजे गोष्ट समजते ना, सेम सेम नकोय. आता तुम्हाला एक एक्झाम्पलने समजेल बाळांनो. हे एक एक्झाम्पल बघा, मला आता प्रश्न येतच नाही, मला काहीच प्रश्न येत नाही है ना, प्रश्न वाचतच नाही मी है ना. डिफरंट सेम हा आन्सर राईट होऊ शकतं. डिफरंट डिफरंट नाही आन्सर राहू शकत. सेम डिफरंट राहू शकतं आन्सर. सेम सेम कधीच आन्सर राहू शकत नाही. म्हणजे ए आणि सी मधून कोणतं ना कोणतं याचं राईट आन्सर असेल. गोष्ट समजली बाळांनो. ठीक आहे, चला नेक्स्ट टेक्निक बघूया. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, अटेम्प्ट 1 मध्ये बाळांनो तुम्ही स्वतः बघू शकतात 90% क्वेश्चन सेम टू सेम क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून आले होते बाळांनो. ठीक आहे. अटेम्प्ट 2 ला पण येतील या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. तुम्ही सगळे फीडबॅक इथं वाचा एकदा. ठीक आहे. 100% पेपर सेम टू सेम आला होता, 99% पेपर सेम टू सेम आला होता. एव्हरी सेकंड क्वेश्चन वॉज फ्रॉम क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट. इथं तुम्ही पॅरेंटचे स्क्रीनशॉट वाचू शकता. ठीक आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे बाळांनो, अटेम्प्ट 2 ला पण मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन तुमचे क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधूनच असतील. ठीक आहे. कारण सीईटी ज्या ज्या सोर्सेस मधून विचारते सगळे सोर्सेस मधून प्रश्न आपण ऑलरेडी टाकून देतो. याच वर्षीचं नाही बाळांनो, लास्ट वर्षी पण 150 प्रश्नांपैकी 92 प्रश्न सेम टू सेम क्रॅश कोर्स मॉक टेस्ट मधून होते विदाउट व्हॅल्यू चेंज. 58 क्वेश्चनच्या थोड्याफार व्हॅल्यू चेंज होत्या, पण ते पण मॅक्झिमम सिमिलर होते. म्हणजे 90% पेपर सिमिलर होता बाळांनो तुमचा. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकता. सगळ्यात जास्त विद्यार्थी सीयूपी, विजिटिया, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजेसोमॅट, डिसांगी, ताडोमल, एसपीआयटी या टॉप इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजेसमध्ये शिकताय. तुम्ही पण जाणार या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. शेवटची संधी आहे बाळांनो. ठीक आहे. शेवटचा मोमेंट आहे. आता बॅच क्लोज होणार आहे आणि सीईटीची पण प्रिपरेशन संपणार आहे आता. ठीक आहे. लवकरात लवकर एनरोल करून घ्या. चला आता पुढे बघूया नेक्स्ट ट्रिक, सबस्टिट्यूशन मेथड. सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय रे बाळांनो, तुम्ही 4 ऑप्शन्स असतात, 4 ऑप्शन्स मध्ये सबस्टिट्यूट करून बघतात व्हॅल्यूज. जसं की आता हा एक प्रश्न आहे बाळांनो, आता इथं काय दिलेले आहेत, कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत 3,2,1 आणि तुम्हाला इक्वेशन ऑफ प्लेन विचारलंय. मग आता कोऑर्डिनेट दिलेले ना, सगळ्या इक्वेशन मध्ये टाकून बघू ना. पहिलं इक्वेशन, दुसरं इक्वेशन बघा, याच्यामध्ये टाकून बघू आपण. 3 इन ब्रॅकेट x काय आहे 3 आहे बाळांनो तिथं एक है ना. y काय आहे तुमचा -2, y काय आहे तुमचा 2 आहे बरोबर. मायनस z किती आहे 1 आहे. इक्वल टू 12 येतंय का बघा. 3 3 9, 9 - 4 5, 5 - 1 4 नाही येते. नॉट इक्वल टू 12.
है ना. ऑप्शन ए बघा होतंय का ऑप्शन ए मॅच. 3 इन ब्रॅकेट 3 प्लस 2 इन ब्रॅकेट 2 मायनस 1 इज इक्वल टू 12 होतंय का. 3 9 9 प्लस 4 13 13 मायनस 1 12 म्हणजे याचा राईट आन्सर काय ऑप्शन ए. गोष्ट समजते. अशा पद्धतीने सबस्टिट्यूशन मेथडला तुम्ही यूज करू शकतात बाळांनो है ना. त्यानंतरची ट्रिक काय सिक्वेन्सिंग. फॉर एक्झाम्पल 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 37, क्वेश्चन नंबर 38, क्वेश्चन नंबर 39, क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन नंबर 37चं तुम्ही ए मार्क केलं, क्वेश्चन नंबर 38चं तुम्ही बी मार्क केलं, क्वेश्चन नंबर 39चं तुम्हाला येत नाहीये, क्वेश्चन नंबर 40चं तुम्ही डी मार्क केलं. चुकूनही क्वेश्चन नंबर 39चं सी नका मार्क करू, कारण ही एक सिक्वेन्स बनून जाईल ए बी सी डी ची. कधीच सीईटी सेल सिक्वेन्स फॉलो करत नाही है ना. तर अशी सिक्वेन्स ब्रेक करायची आहे तुम्हाला है ना. तर याचं तुम्ही ए बी किंवा डी मधून कोणतेही मार्क करू शकतात, पण सी नका मार्क करू. त्याच जागेवर फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 37चं ए, 38चं डी ए, सॉरी 38चं पण ए, 39चं पण ए, 40चं तुम्हाला माहित नाही, तर 40चं चुकून पण ए नका मार्क करू बाळांनो, कारण एक सिक्वेन्स फॉर्म होऊन जाईल ए ए ए ए ची. तर अशी सिक्वेन्सिंग कधीच मॅच होत नाही सीईटी मध्ये. ठीक आहे. तर हे झालं सिक्वेन्सिंग ब्रेक करायचं बाळांनो बेसिकली. त्यानंतरची टेक्निक आहे युनिट अँड डायमेन्शन. फॉर एक्झाम्पल तुम्हाला फोर्स विचारलंय. ठीक आहे. फोर्स काय असतं मास अपॉन मास इंटू ऍक्सेलरेशन है ना. मास इंटू ऍक्सेलरेशनचं तुम्हाला युनिट अँड डायमेन्शन चेक करून घ्या. ठीक आहे. आता मी तुम्हाला दाखवतो बाळांनो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता हा प्रश्न आहे बाळांनो है ना. हा प्रश्न आत्ताच आलेला आहे है ना. आता याच्यामध्ये काय विचारलंय रेशिओ ऑफ टँजेन्शियल ऍक्सेलरेशन टू रेडियल ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन अपॉन ऍक्सेलरेशन काय होणार आहे बाळांनो. डायमेन्शनल लेस क्वांटिटी है ना. डायमेन्शनल लेस क्वांटिटी. मी तर आता ऑप्शन डी बघा काय म्हटलंय आर अल्फा अपॉन व्ही. आर काय असतो मीटर, अल्फा काय असतो बाळांनो थिटा अपॉन सेकंड अपॉन व्ही. व्ही किती असतो मीटर पर सेकंड. सेकंडचा सेकंड गेला, मीटरचा मीटर गेला, उरला काय थिटा. थिटा काय बाळांनो डायमेन्शनल लेस क्वांटिटी आहे, म्हणजे ऑप्शन डी याचं राईट आन्सर आहे. ऑप्शन ए बी सी मध्ये कोणतंच डायमेन्शन मॅच होणार नाही, तुम्ही चेक करा. गोष्ट समजते. चला नेक्स्ट टेक्निक एक्स्ट्रीम ऑप्शन्स. फॉर एक्झाम्पल ए बी सी डी 4 ऑप्शन्स आहेत है ना. ए ऑप्शन आहे तुमचं 38, बी ऑप्शन आहे तुमचं 7, सी ऑप्शन आहे तुमचं 6, डी ऑप्शन आहे तुमचं 0. आता इथे एक्स्ट्रीम ऑप्शन कोणतं आहे 38 आणि 0 हे एक्स्ट्रीम ऑप्शन देतो. एक्स्ट्रीम ऑप्शन म्हणजे काय रे बाळांनो स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट या दोघांना इलिमिनेट करायचं बाळांनो. जे उडतात त्या दोघांमधून एक मार्क करू शकतात तुम्ही. हा लार्जेस्ट आहे हा स्मॉलेस्ट आहे, हे दोघं कधीच आन्सर राहू शकत नाही. बी आणि सी मध्ये तुम्ही कोणतं ना कोणतं टिक करू शकतात. त्यानंतर बाळांनो आता इथं बघा हा एक्झाम्पल दिलेलं आहे. पहिला ऑप्शन काय 9, दुसरा ऑप्शन काय 6, तिसरा ऑप्शन काय 7, चौथा ऑप्शन काय 8. 4 ऑप्शन्स आहेत. 4 ऑप्शन आता तुम्हाला काहीच येत नाही, प्रश्न माहितच नाही सर आम्हाला. एक्स्ट्रीम ऑप्शन इलिमिनेट करा. 9 इलिमिनेट करा, 6 इलिमिनेट करा, 7 आणि 8 मध्ये कोणता ना कोणता राईट आन्सर असेल. ठीक आहे. सिमिलर लुकिंग ऑप्शन्स. ठीक आहे. सिमिलर लुकिंग ऑप्शनचं मी तुम्हाला सांगतो. 2 ऑप्शन जर सेम दिसत असतील त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त राईट होण्याची प्रोबॅबिलिटी असते. फॉर एक्झाम्पल इथं बघा ट्रायगोनल प्लॅनर आणि स्क्वेअर प्लॅनर. प्लॅनर दिसताय या दोघांमध्ये राईट होण्याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त असेल. म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने गेसिंग करायची की हा सेम दिसताय. सीईटी सेल नेहमी प्रयत्न करते की सेम ऑप्शन बघून विद्यार्थी कन्फ्यूज होतील आणि रॉंग आन्सर मार्क करतील. ठीक आहे. तुम्हाला कन्फ्युजनसाठी टाकतात ते, मग तुम्हाला या ट्रॅपमधून थोडंसं वाचू शकतात तुम्ही. नेक्स्ट आहे अजम्पशन बाळांनो. फॉर एक्झाम्पल आता हा एक प्रश्न बघा. अजम्पशन तुम्हाला घ्यावं लागेल बऱ्याच ठिकाणी है ना. हा प्रश्न बघा बाळांनो. इथं काय म्हटलेलं एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, एक्स इज बिटवीन 0 to 4. ठीक आहे. तो एक्सला मी काय मानतो 0 to 4 मध्ये ना एक्सला मी 3 मानून घेतो. वाय काय वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2, मग वायला मी काय मानतो 2 मानून घेतो. आता 3 + 2 5 होतंय का. हा ही कंडिशन पण सॅटिस्फाय होते है ना. मग आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू भेटल्या, झेड मध्ये टाका, झेडची व्हॅल्यू तुम्हाला 36 भेटून जाईल. सोपं आहे की नाही है ना. फक्त आता इथं आपण काय केलं अज्युम करून घेतलं एक्स ग्रेटर दॅन 0 आहे ना, मग मी 0 कन्सिडर करतो. एक्स ग्रेटर दॅन वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 2 आहे ना, मी वाय 2 कन्सिडर करतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने कन्सिडर करू शकतात आणि सॅटिस्फाय करून घेऊ शकतात कंडिशन्सला. याला म्हणतात अजम्पशन मेथड है ना. आता हा पार्ट 1 होता बाळांनो फक्त तुक्काचा. ठीक आहे. पार्ट 2 अजून येणार आहे. अजून पण खूप काही टेक्निक्स आहेत बाळांनो. तुम्हाला हवा असेल पार्ट 2 नक्कीच कॉमेंट करा. जेवढे समजा 100 कॉमेंट्स या व्हिडिओच्या खाली आले लगेच मी 2-4 दिवसात पार्ट 2 टाकून देईल. ठीक आहे. प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट करेल. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. अजून खूप काही टेक्निक्स मी व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.